तिका मस्त एकदम उखाळी येईल या. तर आता आपण तिका जरा ढवळून बघूया. तुका सेलिब्रिटी आहे का तुझ्यासाठी मेहनत करत आलं. येस, आज मला बर्थडे तर करायला मंडळी. खूप दिवसांनी आज ब्लॉग चालू केलाय कारण खूप दिवस काय कंटेंटच नव्हता टाकण्यासाठी. तर आज आहे मार्गशीर्ष मधला पहिला गुरुवार आणि मम्मीचा उपवास होणार आहे. तर रात्री देवाला वाडी वगैरे दाखवायची आहे. तर आता मम्मीने मला बोलले जेवण करायला. मी रोजच करते पण आज वाडीसाठी जेवण बनवायचं आहे. तर जेवणामध्ये आज मी गोडी डाळ आणि गोडी डाळ, भात आणि वालीची भाजी आणि खीर बनवणार आहे. तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा. तुम्हाला आवडला ते लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. तर आता आपण रेसिपीला आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. चला. आधी आपण सगळ्यात पहिल्यांदा धुवून घेऊया डाळ. स्वच्छ धुवून घेऊया. दोन वेळा डाळ धुतलेली आहे. आता ह्याच्या 4 शिट्ट्या करून आपण जरा शिजवून घेऊया. तर जरा पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे टाका. तर आता आपण आतमध्ये टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो शिजेल मस्त डाळीसोबत. कोण कोण डाळ धुत पण नाही पण आपण जरा धुवून घेऊया. कोण कोण डाळ भिजत पण ठेवतात उकडत घालायच्या आधी. तर आता आपण याचे 3 शिट्ट्या करून घेऊया आणि नंतर करूया. फोडणीच्या तडक्यासाठी आपण ह्याच्यातली अर्धी लसूण घालूया. हा पूर्ण टमाटर आणि अर्धी मिरची घालूया कारण अर्धी मिरची वालीच्या भाजीसाठी झाल्या. जरा लांबून टाकूया कारण तेल जास्त तापलंय. ओम भट स्वाहा. ए मम्मी उडवताय अंगावरती. बस झाले काय. ओके. तिकड जायचं पप्पा कुठं होतं का ठेवूया आपण. कॅमेरामॅन गॅस लहान करते आणि आता इथे सुरडून घेऊया कारण ती 4 शिट्ट्या केल्या. 4 शिट्ट्या केल्या तरी पण जरा आपण त्याला सुरडून घेऊया. तुम्ही और स्मैशर नहीं कर सकता. हमारे पास है पर हमें मिल नहीं रहा है अभी. तर बस जरा आपल्याकडनं जास्त होतं नाही. आपले फोडणी तयार झाले तर आपण डाळ टाकूया. हळद आणि नंतर टाकूया. त्याला लांबच राहा कॅमेरामॅन. तर आता आपण हळद टाकूया. कॅमेरामॅन प्लस कुकर. तो फालतूगिरीशिवाय काय करू नको. तेल टाकताना कसं एकदम सॅटिस्फाईंग वाटतं ना. जास्त नको तेल टाकूया. मम्मी गाळी घालायची. तेलाचं प्रमाण एकतर मला कळत नाही. म्हणजे तेल टाकते ते माझ्याकडनं जास्तच जातं. त्यात आपण लसूण घालूया. तेल तापलं आहे काय माहिती. नाही टाकलं. गॅस मोठी करूया. तुम्ही बघू शकता मगाशी जे आपण डाळ फोडणी घातली तिका मस्त एकदम उखाळी येईल या. तर आता आपण तिका जरा ढवळून बघूया. मस्त झाली. अरे मम्मी नाव ठेवता नाही फक्त. नाही मम्मी नाव नाही ठेवत. मम्मी काय पण बनवलं तरी पण मस्तच म्हणते. एका हातात कॅमेरा आणि एका हातात जेवण केल्यावरती कॅमेरा हलतेच ना. बहीण ऐकाच बघत नाही ना. मिरची टाकूया. मग वाटतं मिरची कमी होते तरी पण टाकूया आपण. चला आता आपण ढवळून घेऊ. रे फोडणी जाऊन गॅस बारीक कर. तर बहीण इकडे ढवळता. आज बहिणीचा बड्डे असा ना. बड्डे स्पेशल आणि गुरुवार स्पेशल डाळ भात, वालीची भाजी
आणि गाइस ये सारी मेहनत मेरे लिए चल रही तू काय सेलिब्रिटी आहे का तुझ्यासाठी मेहनत करत आलं है। यस आज मेरा बर्थडे। बड्डे तर करायला पहिल्यांदा बड्डे असलं का बरं वाटायचं पण आता मला बड्डे अजिबात नाही आवडत आई लाइक माय बर्थडे। जरा फालतूगिरी करतो ना जरा रिबोन मी जळाली नाही पूर्ण नाही जळाली थोडीशी जळाली तर आपण आतमध्ये हळद टाकूया मम्मीची पानाची बरणी चॉकलेट विकून विकून रवडलेली हळद टाकूया थोडीशी टाकूया हळद सध्या नारळाची प्राईस ते 40 ते 50 रुपये गेले तरी पण कोकणी लोकांच्या जेवणात नारळाचा खोबरा हे असतोच त्याच्याशिवाय जेवण कम्प्लीट नव्हतं तर चला खोबरा डाळीमध्ये आणि भाजीमध्ये घालूया आणि वरती कोथिंबीर घालूया गार्निशिंगसाठी दूसरा दूसरा तर आता आपण भाजीमध्ये पण खोबरा टाकून घेऊया आणि वरती कोथिंबीर घालूया तर भाजी पण मस्तपणे ढवळून घेऊया तुमचा वास येत असतं तर म्हणला असतास वाह काहीची एवढं जेवण करता तर आता तुम्ही दोन्ही पदार्थ बघून घेऊ आपले कसे झाले आहेत ते इथे भाजी आणि इथे मस्तपणे डाळ बनवलंय आणि भात काय कुकरला लावलेला तो आता दाखवण्यासारखे काय या भातामध्ये तर चला पुढचं आता तर 3 पदार्थ बनवले पदार्थ म्हणजे काय भात डाळ आणि वालीची भाजी तुम्ही बनवलं आता खीर मम्मी बनवते कारण मम्मी मस्त बनवता मस्त कोलावे मम्मी पण कंटाळायला बनव ह्या पाकिट असा हे 10 रुपये पर पॅकेट आहे तर आम्ही असली 4 पॅकेटा घेतलं अर्धा लिटर दूधमध्ये तर असा आमचा अंदाज आहे की कमी पडतला प्रीमिक्स तर आता दूध मस्तपणे तापाक दिलं आता आतमध्ये आमच्याकडे म्हणजे भाजलेले शेवया असतात ते आपण पहिल्यांदा खायचे होते असत तर आता हे जर पॅकेट कमी पडला तर आम्ही ते पण घालतलो ते तुम्हाला दाखवते आता दुधाक मस्त उखाळं तर इलेलो असा तर मम्मी घालतो खाली ठेव इतनी बेइज्जती अजून तापा वया तापा काय ओके तर पण बंद करूया व्हिडिओ फोड फोड
कशी तू खातो नाही काय बाहेर असं साखर टाक थोडी टाक थोडी साखर टाक कमी झाली थोडीच टाकते आता. बस 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 समजलं ना एवढा मला. मोठा टोप एवढा मोठा टोप एवढीशी खीर एवढी बस झाली. आम्ही 4 जण खाणारे आहोत. आणि देवाला वाढी नंतर पेट पूजा. तर आता आपलं जेवण तयार आहे. आता मम्मी तिकडे पूजा करते. आपण इकडे आता वाडी तयार करून घेऊया, म्हणजे वाडी ताटामध्ये वाढून घेऊया. वाडी घालून झालेली आहे आणि मम्मीने बनवलेली स्पेशल खीर ठेवली की आता आपली वाडी कंप्लीट झाली. तर आता मम्मी तिकडे पूजा करते. आता आपण वाडी घेऊन जाऊया. आजच्या ब्लॉगच्या शेवट आपण खीर खाऊन करूया जी मम्मीने बनवली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत बाय बाय. भेटूया पुन्हा एका ब्लॉगमध्ये.